टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेच्या वेळेला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बारचे पुरावे मी सभागृहात दिले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझ्याकडे हे सगळे कागदपत्र आणून द्या, पुरावे आणून द्या, मी त्याच्यावरती योग्य ती चौकशी करीन। गेला आठवडाभर मुख्यमंत्री वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही, मी त्यांना पुरावे देऊ शकलो नाही। आज मुख्यमंत्री मंत्रालयात आहेत, मी आता मुख्यमंत्र्यांना भेटतोय आणि मुख्यमंत्र्यांना भेटून हे पुरावे देणार आहे। माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सिरियसली घ्यावं, कारण मी जे पुरावे देतोय हे राईट ऑफ इन्फॉर्मेशन मधले पुरावे आहेत। याच्यात अजून काही चौकशीची गरज आहे असं मला वाटत नाही। तरी देखील मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीने चौकशी करावी आणि मुख्यमंत्री डान्स बारला समर्थन देणार नाहीत, गृह राज्यमंत्र्यांच्या डान्स बारला समर्थन देणार नाहीत आणि असे अनैतिक धंदे महाराष्ट्रात चालू देणार नाहीत असा माझा विश्वास आहे। राज्यपालांच्या भेटीत देखील मी पुरावे दिले, परंतु राज्यपाल हे एक असं पद आहे जे तिथले निर्णय घेत नाही, ते शासनाला सूचना करतात। त्यांनी मला सांगितलं की या बाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा करू। कोकणामध्ये सभा झाली होती, त्यामध्ये पाठराखण जे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची केली होती, आमदार गणेश देखील त्यांची पाठराखणच करत होते। त्यानंतर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटले, कारवाई होईल? ज्या धर्मवीर पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल, एकनाथ शिंदेनी डान्स बार तोडले असा एक शॉट आहे आणि असे डान्स बार आम्ही चालू देणार नाही। तेच एकनाथ शिंदे हे आहेत का मला बघायचंय। म्हणजे एका बाजूला पिक्चरमध्ये डान्स बार तोडणारे एकनाथ शिंदे आम्ही बघायचे आणि दुसऱ्या बाजूला डान्स बारला समर्थन देणारे एकनाथ शिंदे आहेत, हे आता जनतेला कळू देत। महायुतीचे अनेक मंत्री आहेत जे बेताल वक्तव्य करतायत। आज फडणवीसांनी कॅबिनेटमध्ये त्यांना घातलेलं आहे आणि यापुढे असं वक्तव्य खपून घेणार नाही, परंतु जी कारवाई करायची ती करू असे म्हणतात। माणिकराव कोकांटेच्या बाबतीत असेल किंवा इतर मंत्र्यांच्या बाबतीत असेल, मुख्यमंत्री नुसते बोलतायत, कारवाई होत नाही। आमची अपेक्षा आहे कारवाई व्हावी। जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही असं समजू की मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टींना समर्थन आहे। नाही, मी याच्या बाबतीत वक्तव्य करणार नाही। त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला वेळ दिला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि मग मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आजच्या आज निर्णय होईल असं मला वाटत नाही, परंतु मुख्यमंत्री याच्यात निर्णय करतील असा माझा विश्वास आहे। नाही बघा, हे या चर्चा आता पुढे पुढे कशा होतील याच्यावरती मी आज बोलणं योग्य नाही आहे। जसा जसा काळ पुढे जाईल तसे तसे आम्ही तुम्हाला सांगू। बघा, दोन गोष्टी आहेत। आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलंय की जर ते चौकशीत दोषी असतील तर त्यांचं कोणी समर्थन करणार नाही, परंतु जाणून बुजून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते देखील महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही। नाही, म्हणूनच मी काय म्हटलं की या सगळ्या गोष्टी एकनाथ खडसे साहेब स्वतः समर्थपणे मांडतायत, ते त्यांची बाजू मांडतील। याची चौकशी होऊन जाऊ देत, चौकशीचे रिपोर्ट्स येऊ देत, मग ह्याच्यावरती बोलणं उचित ठरेल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।